अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। जवळपास 22 प्रभागामधनं जर आपण पाहिलं तर 661 उमेदवारांचं भाग्य जे आहे ते मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि काही तासांमध्ये जर आपण पाहिलं तर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी सध्या अमरावतीच्या नवसारी भागामध्ये आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर मतमोजणी केंद्र आहे आणि या ठिकाणी मतमोजणीला साधारणतः 10 वाजता जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्याची तयारी पूर्ण जी आहे ती निवडणूक विभागाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर काल जवळपास 53.65% इतकं मतदान झालेलं आहे। अमरावतीमध्ये जवळपास 6,77,180 मतदारांपैकी केवळ 3,63,283 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। 2017च्या निवडणुकीमध्ये जवळपास 54.54% एवढं मतदान झालेलं होतं। एकंदरीत जर आपण पाहिलं तर 22 प्रभागामधनं 87 उमेदवार जे आहेत ते निवडून जाणार आहेत। 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपला जी आहे ती एका हाती सत्ता स्थापन करता आली होती, परंतु यावेळची परिस्थिती मात्र जरा वेगळी आहे। कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत अमरावती महानगरपालिकेमध्ये मिळणार नाही अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण निर्माण झालं, वेळेवर आघाड्या युत्या तुटल्या आणि त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण या निवडणुकीवर झालेला आहे। दुसरीकडे आपण बघू शकतो तयारी पूर्ण जी आहे ती मतदानाची तयारी झाली, मतमोजणीची तयारी झालेली आहे। 14 टेबलवर जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो अधिकारी कर्मचारी निवडणूक विभागाचे या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेले आहे। 11 वाजता साधारणतः 10 वाजता जी आहे ती पहिले टपाल मतमोजणी होईल, त्यानंतर प्रत्यक्षात EVM वर जी आहे ती मतमोजणी केली जाणार आहे। दुसरीकडे पोलिसांचा जो आहे तो मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। प्रभागनिहाय जे आहे ते संपूर्ण ठिकठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर असतील, आमदार रवी राणा आहेत, भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके, त्यांच्या पत्नी आमदार सुलभा खोडके यांची देखील प्रतिष्ठापनाला या संपूर्ण निवडणुकीमध्ये लागलेली आहे। साधारणतः 2 वाजेपर्यंत अमरावतीमध्ये सत्ता कुणाची हा संपूर्ण निकाल स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।